नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। घरातील गृहिणी उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून उन्हाळा स्पेशल असे पदार्थ करत असते। मी पण आज तेच करते आहे। आज मी करते आहे नाचणीच्या पिठाचा उपमा। चला आपण साहित्य बघूया का। नाचणीचं पीठ 1.5 वाटी घेतलेलं आहे। आपली आमटी भाजीची जी वाटी असते त्याने 1.5 वाटी घेतलेली आहे। अर्धी वाटी किंवा मोठे 4 चमचे रवा घेतलेला आहे। नुसत्या नाचणीच्या पिठाचा उपमा थोडासा चिकट होण्याची शक्यता असते, म्हणून हा रवा घालते। तुम्ही रवा न घालता सुद्धा नाचणीच्या पिठाचा उपमा करू शकता। 2 चमचे उडदाची डाळ घेतली आहे। थोडे मटार घेतलेले आहेत। खोबरं आणि कोथिंबीर आहे। इथं आल्याचे बारीक तुकडे करून घेतले, मिरचीचे बारीक तुकडे आहेत आणि कढीलिंब आहे खाली। गाजर बारीक चिरून घेतलेले आणि हिरवी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथं थोडेसे काजू घेतलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी उपमा, पोहे याच्यावर किंवा भजी यांच्याबरोबर चटणी खायला देण्याची पद्धत असते, त्यामुळे आज आपण ही चटणी करून घेऊया। ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे। थोडं डाळ आहे, कढीलिंब आहे, जिरं आहे, आल्याचे तुकडे आहेत, लिंबू आहे, हिरव्या मिरच्या आहेत, सैंधव मीठ आहे। इथं कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। हे सगळं मी एकत्र करणार आहे आणि चटणी मिक्सरमधून काढून घेणार आहे। थोडंसं पाणी घालते। आपली चटणी मिक्सरमधून वाटून झालेली आहे, दळून झालेली आहे। कशी छान रंग आला आहे, छान आहे। आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे। तुम्हाला पाहिजे तर अजून थोडी पातळ पाहिजे असेल तर पातळ करून घेऊ शकता। मी ह्याच्यावर फोडणी घालणार नाही आहे। तुम्ही पाहिजे असेल तर तेलाची किंवा तुपाची, जिरं, हिंग आणि कढीलिंब घालून फोडणी ह्याच्यावर घालू शकता। गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे। 1.5 वाटीचं पीठ घालून घेते। नाचणी ही गुणधर्मानं थंड आहे, त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते। नाचणीमध्ये लोह, खनिज, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असते। तसेच नाचणी ही ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे मधुमेह कमी करण्यास ती उपयुक्त ठरते। तसेच कोलेस्ट्रॉल कमी करणे, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे, अतिरिक्त चरबी कमी करणे यासाठी सुद्धा नाचणी उपयोगी पडते। यात असणाऱ्या लोह आणि खनिज याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। नाचणी 3 मिनिटं जवळजवळ भाजून झालेली आहे। पीठ भाजण्याचा मंद सुगंध यायला लागलेला आहे। आता मी याच्यामध्ये रवा घालून घेते आहे आणि उडदाची डाळ घालून घेते आहे। नाचणी आणि रवा भाजताना मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे। आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे, सुगंध पण सुटलेला आहे आणि नाचणीच्या पिठाचा रंग पण बदललेला आहे। मी आता हे पीठ खाली काढून घेते आहे। भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ मी ताटली इथं काढून घेतलेलं आहे। गॅस चालूच होता, त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि 3 मोठे चमचे
तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे आपलं. मोहरी टाकते. मोहरी छान तडतडते आहे. दाणे छान फुटत आहेत. जिरं घालून घेते आहे. हिंग घालून घेते आहे. मी फोडणीमध्ये हळद घालणार नाही आहे. हळद घातल्यामुळं रंग थोडा वेगळा येतो. तुम्हाला आवडत असल्यास घाला. आलं, मिरची आणि कढीलिंबू घालून घेते. कांदा घालून घेते. कांदा आपला शिजलेला आहे. टोमॅटो घालून घेते आहे. गाजर आणि शिमला मिरची पण घालते. थोडे मटार पण घालते. सगळ्या भाज्या परतून घेते. मी इथं घातलेल्या भाज्या तुम्ही असतील तर घाला, नाहीतर नुसतं कांदा टोमॅटो असेल तरी चालेल. भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत. नाचणीचं पीठ मी ह्याच्यात घालून घेते. नाचणीचं पीठ आपण आधी भाजून घेतलेलंच आहे. फक्त फोडणी आणि भाज्या त्यांच्याबरोबर ते एकजीव व्हावं म्हणून ह्याच्याबरोबर 2 मिनटं परतून घेते. साहित्य दाखवताना मीठ राहिलं होतं. चवीप्रमाणे मीठ घालून घेते. इथं मी सैंधव मीठ वापरलेलं आहे. नाचणीचं पीठ 1.5 वाटी आणि रवा अर्धी वाटी, म्हणजे एकूण आपलं पीठ 2 वाटी होतं. मी इथं 4 वाट्या पाणी घालून घेणार आहे. थोडं थोडं घालून घेते. पण उरलेलं पाणी घालून घेते. खोबरं, कोथिंबीर, थोडे काजू घालून घेते. आपला नाचणीचा उपमा जवळजवळ तयार झालेला आहे. हा अजून जरा मोकळा व्हावा, थोडासा फुलावा म्हणून याच्यावर मी 2 चमचे तूप सोडते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेते. आपली उपम्याला वाफ देऊन झालेली आहे. हे बघा, अजिबात खाली लागलेली नाही आहे आणि तसा मोकळा झालेला आहे. मी आता ह्याचं प्लेटिंग करून घेते. गॅस बंद करून घेते आहे. आपला खमंग, चमचमीत आणि आरोग्यदायी असा नाचणीचा उपमा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. उन्हाळा स्पेशल नाचणीचा उपमा रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते जरूर कळवा. अशाच नाचणीच्या आणखीन काही रेसिपी मी घेऊन येणार आहे. परत भेटूच. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.